संजय गांधी निराधार कार्यालयातील बोंगळ कारभार थांबवा अशी अपंगांनी मागणी केली आहे। सरकारी काम आणि 6 महिने थांब ही प्रचलित म्हण सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना कार्यालयात बरोबर लागू होत आहे। या कार्यालयात निराधार लोक प्रमाणपत्र दाखला यासाठी गर्दी असते, परंतु येथे वेळेवर हजर असतील ते कर्मचारी कसले? अपंग बांधवाची जणू हेळसांड करणे त्यांना आवडत असेल असंच म्हणावं लागेल। येथे कामावर येणारे कर्मचारी कधीही वेळेवर येत नाहीत। दुपारच्या सत्रात अपंगाच्या कामासाठी पाकीट मागितले जाते। पाकीट असेल तरच काम होते, अन्यथा नाही अशी इथली परिस्थिती आहे। इथं भ्रष्टाचाराचा अड्डाच आहे। शिपायापासून वरच्या अधिकाऱ्यांना पाकीट लागते। आम्ही गरिबांनी कोठून पैसे द्यावयाचे असा सवाल अपंग बांधवांनी अस्मिता विजनशी बोलताना व्यक्त केला। विचार केला काय माहिती का, तिने म्हणते का तुम्ही अधिकारी जाऊन तक्रार करा। काय तिने अधिकारी आम्हाला बोलवली ती, तेव्हा आम्ही कामकाज करलो। तुम्हाला काय करायचं करा, वाटलं तर आत येऊन बघा काय करलं काय नाही। हे असं काय उडवडीची गोष्ट आहे। अपंगाला सन्मानाचा वागणूक देत नाही काय नाही। आणि ज्यावेळेस आम्ही प्रकरण घेऊन येतो, प्रकरण घेऊन आल्यावर काय म्हणते ती कुठे कॅन्डिडेट काय कॅन्डिडेट, अहो आम्ही हँडिकॅप आहे स्वतःच आम्ही काय का आपण हँडिकॅप वाटत नाही का त्यांना? प्रत्येक गोष्टीला उडवडी गोष्टी करते तिने। मग 21,000 उत्पन्न आणा म्हणते, 21,000 उत्पन्न आणून दिलं तर मी काय म्हणते माहिती आहे ना, चालू वर्षाचं आणा हे आणा ते आणा। आता बँक पासबुक ते ISM काय हे म्हणतात ते IST कोड नंबर मागतात। आता बँकवाले विचार करतात हे IST कोड नंबर आहे म्हणतात। प्रत्येक टायमात टाटाळीची गोष्ट करतात कधी पण बघितलं तर। आता 1 वाजून गेलं तरी पण इथं कोणी अधिकारी नाही। कधी बी 1 सव्वा 1 दीडला आले तर त्याने म्हणतात की वेळ संपली जावा, वेळ संपली जावा। अरे 1:30ला आले तर वेळ संपली, आता 1 वाजून गेले तर आता कुठली वेळ आली? अधिकारी ठिकाणीवर कोणीच नाही। आता 10:30 पासून मी आलेले आहे इथं, 10:30 ते आता 1:01 वाजत आलेले आहे। आतापर्यंत कोणी अधिकारी नाही आहे। माझ्या प्रकरणासाठी मी पैसे नाही आले म्हणून मी इथं आलेले आहे। आता सगळ्यांचे पाठवून दिले 1800 रुपये 600-700 रुपये पाठवून दिले। माझे आता 4था महिना चालू आहे, अजून परत पैसे लय आले म्हणून मी इकडे आले तर इथं अधिकारी कोणी नाही आहे। माधव भोसले, मी मॅडमकडे आलते सकाळी 10 वाजता। कोणत्या मॅडमकडे? खंदारे मॅडमकडे आलते मी। खंदारे मॅडमकडे विचारले मॅडम पगाराचे बिल गेले का नाही म्हणले। मला बिल पाठवून दिले म्हणून 2 दफा मी बँकेला जाऊन आले। मॅडमकडे पास घेऊन आले मी, मॅडम पाठवलं म्हणून तुम्ही मला आलपट केलं, मला चालला होत ना मॅडम एवढं उन्हाचं म्हणले। मग विचारल्यानंतर मॅडमने डायरेक्ट चपाती काढून माझ्या अंगावर फेकली। मग फेकल्यानंतर मॅडम तुम्ही असं का करायला लागलं ना, तू बेल विचारणार कोण, चल त्याच्याकडे ह्याच्याकडे। मला हालचाल काल मॅडमने खूप केली। मग खूप केल्यानंतर तिच्या नवऱ्याला पण बोलून घेतली। मला म्हणली तू शिव्या काय करते, मी काय करते, तुझ्या नावाने हे पाठवते ते पाठवते म्हणून बोलायला लागले। हँडिकॅप लोक चाबरे आहेत म्हणले, हँडिकॅप लोकल एवढी चाबरे आहेत ना, कुठं कुठं पोचलेले पैशासाठी हे करतात म्हणले। मग मी एक मागणी घातली मॅडमला की जे आधार कार्ड आणि जे रेशन कार्ड आणि त्याचा मूर्त दाखला त्याचे काढून दाखवा मॅडमला, मी विनंती केली मॅडमला। तर या कालावधीमध्ये पण 10 वर्षाखाल्यापासून आहे ना, या ऑफिसमध्ये सारखं दलाली काम चालू आहे। जे नेते येतात ते बाहेरच्या लोकांना गट्टे देतात, आतमध्ये जातात, आतमध्ये बिले काढतात। जे फक्त रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि त्यांचं पासबुक ह्याच्यावर त्यांचे बिलं निघालेले आहेत। एकाला 18,000 20,000 15,000 महिन्याला पाठवलेत। हे बिल कशाचा निघतो? आणि या ऑफिसमध्ये सन्मानूक वागणूक अपंगाला देत नाहीत ना, लाभार्थी असतात का म्हातारे लोक त्यांना सुद्धा देत नाहीत। येतात आपलं काम करतात बनतात। बरं तुम्ही सरकारी सुट्टी कधी असते? रविवार आणि शनिवार। इतर टायमामध्ये तुम्ही तुमच्या ऑफिसला लॉक पाहिजे तर प्रत्येक 3रा शनिवारी तर चालू असते, बंदच्या शनिवारी चालू असते आणि 14 शनिवार हमेशा चालू असते। आम्ही 2 त्या तलाट्याने विचारलं का बाबा तुझं ऑफिस का चालू आहे, सगळ्या सुट्ट्यात? नाही माझं काम होतं म्हणून आलं। बरोबर तुझं काम असलं चावी तुझं कसं काय? चावी ऑफिसमध्ये ठेवायला पाहिजे, तसे जागेवर ठेवायला पाहिजे। तुझं चावी कसं काय ठेवलं? नाही माझं काम होतं म्हणून अर्जंट मी आल्याला बघून लगेच कुलूप लावून निघून गेले। कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाकडे लक्ष देऊन समस्या मिटवाव्यात अशी मागणी होत आहे।